होणार नाही आणि खेळाडूंनी सुद्धा उद्योग झालेले आहे. ऑफिशियल टाइम आउट केलेला आहे पंचांनी आणि तिथे ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा सामना सुरू झालेला आहे. दापेवाडा आणि मोबा संघामध्ये तो सामना आपल्याला अत्यंत प्रसिद्धचा आणि अटीतटीचा सामना पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ तुल्यबळाचे संघ आहे आणि मोबा संघातील खेळाडू चांगलेच आहे. आपल्याला निश्चितच चांगला खेळ बघायला मिळणार आहे. दापेवाडा संघातील हा खेळाडू मोबा संघावर चढाई करताना मोबा संघातील 6 खेळाडू त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये मोबा संघाच्या 10 नंबरचा खेळाडू दापेवाडा संघावर चढाई करताना दापेवाडा संघातील 7 खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी चढाई या 10 नंबरच्या खेळाडूंची मोबा संघाच्या त्या खेळाडूला बाद केलेला आहे. छान अशी पकडतीशी झालेली आहे दापेवाडा संघाची आणि ग्राउंड नंबर 2 तांबवा आणि काटोल या 2 संघांमध्ये अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या संघामध्ये जो संघ विजयी होईल तो फायनल खेळ. त्यामुळे अटीतटीचे सामने आपल्याला पाहायला मिळणार दोन्ही ग्राउंडवरचे. खेळाचं प्रदर्शन दाखवलंय तांबा संघातील खेळाडूंनी आणि 8 नंबरच्या खेळाडूला लॉबीच्या बाहेर केलेला आहे. ग्राउंड नंबर 1 वर मोबा आणि दापेवाडा संघातील 9 नंबरचा खेळाडू मोबा संघावर चढाई करताना मोबा संघातील 6 खेळाडू त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये ज्यांना 9 नंबरचा खेळाडू तुला हे खेळाडू उत्कृष्ट अशी पकड केलेल्या मोबा संघातील खेळाडूने एवढा 9 नंबरचा हे प्लेअरला पकडलेला आहे. निश्चितच त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. छान अशी पकड केलेली आहे तिथे मोबा संघातील खेळाडूंनी. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देत आहे जयवजरांच्या खेळाडूंना आणि त्या प्रेक्षकांचा त्यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांचा खेळाचा दर्जा सुद्धा वाढलेला आहे आणि छान असं खेळाचं प्रदर्शन ते करत आहे. मोबा संघातील खेळाडू पुन्हा एकदा दापेवाडा संघाचा दुसरा शानदार खेळाडू हे खेळाडू मोबा संघावर चढाई करत असताना आणि मोबा संघातील खेळाडूला जर तो आतमध्ये आला की पकडला सोडण्याचा मोबा संघातील खेळाडू. त्यामुळे समोरच्या संघातील खेळाडू मोबा संघामध्ये बोनस पाहण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा एकदा मोबा संघाचा खेळाडू पकड करण्याचा प्रयत्न परंतु वापस आपल्या संघामध्ये एक पॉईंट आणलेला आहे काढलेला आहे. मोबा संघ आणि दापेवाडा सप्तरंगी दापेवाडा या 2 उत्कृष्ट अशी पकड करण्याचा प्रयत्न केलेला 10 नंबरच्या खेळाडूने परंतु असफल असा प्रयत्न मागून का बापू केला होता मगाशी. दोन्ही संघातील खेळाडू गरम झालेले आहे आणि एकदा जर कबड्डीचे खेळाडू गरम झाले तर ते मग कोणालाही ऐकत नसतात. 4 नंबरचा खेळाडू तांबा संघाला उत्कृष्ट अशी त्याने पकड केलेली आहे. लाईन नंबर पूर्ण इकडं 3 मिनिटं झालेली आहे. 6 नंबर 2 वरच्या सामन्याचे 3 मिनिटं झालेले आहे आणि
शेवटच्या 3 मिनिटांमध्ये काही पण होऊ शकते. कोणताही संघ इथे विजय होऊ शकतो. आपण आता शेवटले सामने चालू आहे. नदी का संध्याकाळी साठी आणि दोन्ही ग्राउंडवर जे पराभूत संघ असेल त्या पराभूत संघांमध्ये तिसऱ्या पक्षासाठी सामना होईल. पण दापेवाडा शेवटचे 2 मिनिट. दोन्ही संघामध्ये अटीतटीचा सामना सुरू आहे. फक्त 1 किंवा 2 पॉईंटचा तिथे फरक असेल आणि तो केव्हाही सामना कुणीतरी फिरवू शकतो. अटीतटीचा सामना सुरू होते. 10 नंबर टर्नवर फक्त 1 किंवा 2 गुणांचीच इथे लढत असू शकते. त्यामुळे निश्चित आणि उत्कृष्ट अशी ते पकड दिलेली आहे. नाटक संघाच्या खेळाडूंनी आणि चांपा संघाच्या खेळाडूला बाद केलेला आहे आणि निश्चितच या लढाईमुळे संघाला नुकसान होऊ शकते. कारण शेवटला चांपा संघावर लढाई करताना चांपा संघाच्या खेळाडूंनी त्यांची इथे क्रॉस घेतलेली आहे. बघूया क्रॉस केली किंवा नाही केली. आणि इथे हा सामना संपलेला आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी झालेला असेल तो संघ फायनलला जाईल. जो संघ पराभूत झालेला असेल त्या संघाने थांबायचा आहे. ग्राउंड नंबर 2 वर जो संघ पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. ग्राउंड नंबर 1 वर आणि ग्राउंड नंबर 1 वर मोहम्मद सप्तरंग धापेवाडा 2 मिनिट 2 संघामध्ये सामना सुरू आहे. अत्यंत सामना पाहायला मिळाला आपल्याला ग्राउंड नंबर 2 वर चांपा आणि काटेमध्ये. तसाच अत्यंत चौकीचा असा सामना आपल्याला ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण भोपा आणि धापेवाडा 5 मिनिटापर्यंत रडणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा शांततेने या सामन्याचा आनंद घ्या आणि आपल्याला दरवर्षी अशाच प्रदर्शन दाखवू. फक्त आम्हाला तुमची साथ हवी आहे. ते जर अशीच देत राहिले तर निश्चितच आपल्याला पकडण्याच्या तयारीमध्ये आणि उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे. धापेवाडा संघातील खेळाडूंनी 10 नंबरच्या खेळाडूला बाद केलेला आहे आणि त्यांनी आपल्या संघाकरता एक गुण कमाई केलेला आहे.
पुन्हा एकदा 9 नंबरच्या खेळाडूने उत्कृष्ट असा इथे खेळाचं प्रदर्शन दाखवून हॉलमध्ये स्मरण घ्यावे लागलेलं आहे आणि कॉर्नर पॉईंट मारण्याचा प्रयत्न 10 नंबरच्या खेळाडूचा कॉर्नरला बोनस मारण्याचा प्रयत्न पॉईंट घेण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी तयारी करीत आणि खेळाडू भाग केलेला आहे जातेवाडा संघाचा आणि वापस आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा जातेवाडा संघातील प्लेयर मोका संघावर चढाई करताना मोका संघातील साई खेळाडू गेला आणि पाय पकडून त्याचा तिथे ब्लॉक करून ठेवलं आणि कसल्याही प्रकारची हालचाल न करता आऊट केलेला आहे त्या खेळाडूंना पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे ग्राउंड नंबर 1 वर जो सामना सुरू आहे सेमीफायनलचा सामना सुरू आहे त्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल आणि उत्कृष्ट असा खेळ बघायला मिळतो आपल्याला दोन्ही संघामध्ये जातेवाडा आणि मोका दोन्ही तुल्यबळाचे संघ आणि उत्कृष्ट असं इथे खेळाचं प्रदर्शन मोका संघातील खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न उत्कृष्ट अशी चढाई जातेवाडा संघाची मोका संघातील खेळाडू त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये उत्कृष्ट अशी तिची कशी दिली आणि कॉर्नरला पाणी टाकण्याचा प्रयत्न एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि मोका संघ जातेवाडा संघावर भारी करताना जातेवाडा संघाचा हा भारी प्लेअर 2 नंबरचा मोका संघावर चढा करताना मोका संघाचा त्याला पकडण्याचा प्रयत्न परंतु त्याने सुद्धा कोणत्याही प्रकारची कोशिश केलेली आहे आणि वापस आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा मोका संघातील हा खेळाडू जातेवाडा संघातील खेळाडू विचार करत आहे त्यांना पकडण्याचा कुठे पकडायचा हॉलला पकडायचा आणि कॉर्नरला पकडायचा परंतु हातामध्ये सापडत नाही आहे त्यामुळे वापस आपल्या संघामध्ये गेलेला आहे आणि पुन्हा एकदा जातेवाडा संघाचा 3 नंबरचा खेळाडू मोका संघावर अरे नंदू तुमचे थोडस बाजूला कसं काय मला काही दिसत नाही तू
ग्राउंड नंबर 1 जो संघ पराभूत होईल त्या संघाचा ग्राउंड नंबर 2 वर चांपा संघासोबत सामना होईल. तिसऱ्या बक्षीसाठी किंवा पराभूत संघाने तिथे थांबायचं आहे आणि चांपा संघाने तिसऱ्या बक्षीचा सामना झाल्यानंतर प्रथम आणि द्वितीय या 2 बक्षीकरता फायनल सामना खेळवण्यात येईल. शांतपणे सुरू केलेला सामना अबे भारी पडत आहे. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन दाखवत आहे मोपा संघातील खेळाडू. नेहमी खेळणारे जे सामने असतात तेव्हा जिथे जिथे स्पर्धा असेल, कबड्डी सामन्यांचे टुर्नामेंट असेल तिथे खेळायला जातात. त्यामुळे सर्व खेळाडूला त्या खेळाचा अनुभव आणि अनुभवाचाच गुण घेऊन ते आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असतात. तसंच खेळाचं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मोपा आणि दातेवाडा संघामध्ये. दातेवाडा संघाचा 2 नंबरचा खेळ तो मोपा संघावर चढाई करताना उत्कृष्ट त्याची चढाई, परंतु कसलाही गुण न घेता वापस आपल्या संघामध्ये. आणि अंपायरने इशारा दिलाय थर्ड. त्यामुळे या खेळाडूला एक खेळाडू बाद करावाच लागेल. जर कोणत्याही खेळाडूला बाद न करता तो आपल्या संघामध्ये गेला तर रेडरला आउट दिले जाते. हा कबड्डीचा नियम आहे. आणि मोठ्या संघातील पुन्हा एकदा खेळायला सुरुवात झालेली आहे. अंपायर जो मुलं उभे आहे त्यांनी खाली बसून जा. टेनिस मधले जो मुलं उभे आहे त्यांनी कृपया करून खाली बसा. शूटिंग घ्या. इकडल्या माणसांना काही दिसत नाही आहे. माणच्या प्रेक्षकांना दिसत नाही आहे, त्यांना सुद्धा खेळ पाहू द्या. आपण प्रेक्षकांना खेळ पाहण्याकरता जे सामने ठेवलेले आहे तेव्हा कोणालाही डिस्टर्ब न करता त्याच पद्धतीने सामना बघा आणि प्रेक्षकांना सुद्धा बघू द्या. अटीतटीचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. त्यानंतर तुम्हाला फायनलचा सामना बघायला मिळेल. पुन्हा त्यानंतर दोन सामने होईल पुन्हा आणि 2 सामन्यामध्ये आपल्या समोर निर्णय येऊन देईल कोणत्या संघाने बोनस पॉइंट दापेवाडा घेतलेला. अवघ्या काही वेळामध्ये आपल्याला समजेल की कोणता संघासाठी कोणता पराभव. आणि या सामन्याच्या एका तासामध्ये
आपल्याला दोन नंबरच्या खेळाडूला त्याने बाद केलेला आहे आणि पुन्हा एकदा 9 नंबरचा खेळाडू मोठा संघाचा आपल्याला संघात चढाई करताना आणि महत्वाचा संघ भाडू करताना बढ़िया अंपायरची लाठी शिकार या दोन्ही मदत करू नका अंपायरचा जो निर्णय आहे पुन्हा एकदा खेळायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा मोठा संघाचा आणि मोठा संघातील खेळाडू 1 नंबरच्या खेळाडूला पकडण्याचा प्रयत्न उत्कृष्ट अशी चढाई आणि 5 जणांचा कव्हर असल्यामुळे तिथे बोनस ऑन नाही आहे त्यामुळे त्या खेळाडूला बोनस करता येणार नाही आणि इथे खेळाडू खेळता खेळता तर मोठ्या संघाने निश्चित ताब्याला संघावर आघाडी घेतलेली आहे जो सामना सुरू आहे त्या संघाला तिथे थांबायचा आहे दुसऱ्या गोष्टी आहे ते त्यांचा सामना पूर्ण होईल आणि 10 नंबरचा खेळाडू मोठा संघाचा उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन आणि पुन्हा 2 गुणांची गवाही केलेली आहे 2 नंबर संघाचा खेळाडू मोठा संघातील खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न केला उत्कृष्ट अशी डेट थर्ड संघाचा रेडर दापेवाडा संघामध्ये फक्त 3 खेळाडू असल्यामुळे सुपर टॅकल ऑन आहे आणि 3 खेळाडूंनी जर या खेळाडूला बाद केलं तर त्यांना 2 गुण प्राप्त होईल वापस आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा 2 नंबरचा खेळाडू दापेवाडा संघाचा मोठा संघात चढाई करताना मोठा संघातील काही खेळाडू त्याला पकडण्याचा प्रयत्न 2 नंबरच्या खेळाडूची बोनस पाहण्याचा प्रयत्न लॉबीच्या बाहेर केलेला 2 नंबरच्या खेळाडूला आणि बाद केलेला आहे मोठ्या संघाने आणि 1 गुण पुन्हा आपल्या संघासाठी घेतलेला आहे शेवटचे 2 मिनिट आलेले आहे सामन्याचे जो संघ तिथे पराभूत होईल त्या संघाला तिथे थांबायचा आहे त्यांचा सामना संपासोबत लागेल 3ऱ्या गोष्टीसाठी
उत्कृष्ट अशी खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघामध्ये मोठा संघ आणि दोरी दाखल केलेली आहे. अरे 2 आहे.